आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। आपण ते काम सुरू केलं। यावर्षी 50 लाख तुम्ही पूर्ण करणार आहात, पण जयकुमार भाऊ वेग मंदावलाय। पहिल्या वर्षी तुम्ही 30 लाख केले, दुसऱ्या वर्षी आणि आता तिसरं वर्ष चाललेलं आहे। त्यामुळे आतापर्यंत तुम्ही 60-70 लाखावर असायला पाहिजे होतात, तुम्ही 50 लाख पार करताय, म्हणजे ते मोठंच आहे। देशामध्ये कदाचित आपल्या इतके लखपती दीदी कोणीच नसतील, पण आपण राष्ट्रामधलं महाराष्ट्र आहोत। जे करायचं आहे ते महाच झालं पाहिजे। त्यामुळे आता मिशन मोडवर 1 कोटी लखपती दीदी बनवायच्या म्हणजे बनवायच्या। पहिला 1 कोटीचा आकडा पार करणारा आपला महाराष्ट्रच असला पाहिजे, ही आपल्याला माझी विनंती आहे आणि त्या दृष्टीने आपण काम करावं अशी माझी विनंती आहे। एक अजून माझी या निमित्ताने विनंती आहे, आमचं महिला आणि महिलांचे बचत गट आणि संस्था एक पॉवर इंजिन आहे, एक पॉवर हाऊस आहे आणि म्हणून समाजाच्या पर्यावरणाच्या विकासाकरता देखील यांचा उपयोग करून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण महाराष्ट्रामध्ये 300 कोटी झाडं लावण्याची एक मोहीम हातामध्ये घेतली आहे। माझी विनंती आहे की आपल्या उमेदच्या माध्यमातून एक योजना तयार करा, ज्या योजनेमध्ये बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरता आपण निधी उपलब्ध करून देऊ। नर्सरी तयार करण्याचं कामही ते करतील आणि त्यासोबत दरवर्षी झाडं लावणं आणि त्या झाडांची निगा ठेवणं याकरताही जे काही आवश्यक त्याचा खर्च आहे तो खर्चही आपण उपलब्ध करून देऊ। त्यामुळे 300 कोटी झाडं जी महाराष्ट्रात लावायची आहेत, त्यामध्ये महिला बचत गट या मोठ्या प्रमाणात सहभागी होतील। त्यांच्याकरता ते व्हॅल्यू प्रपोजिशन देखील असेल, 2 पैसेही त्या महिला बचत गटाला मिळतील आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं साधन, त्या ठिकाणी फळांची झाडं लावली तर पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा त्यांना मिळेल। वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती लावल्या तर औषधाकरता त्याचा फायदा मिळेल। त्यामुळे असं एक व्हॅल्यू प्रपोजिशन आपल्याला तयार करायचं आहे। त्यामुळे माझी विनंती आहे, जयकुमारजी तुम्ही आमचे कदम साहेब आणि ढवले साहेब बसून या संदर्भातला एक आराखडा तयार करा। राज्य शासनाच्या वतीनं त्याला सगळी मदत ही पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करू। मी आज या ठिकाणी मनापासनं आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। विशेषतः जयकुमारजीने जे सांगितलं हा आमचा देखील अनुभव आहे। आज वेगवेगळ्या माध्यमातनं 48,000 कोटी रुपयाची कर्ज हे आपण महिला बचत गटांना दिली आहेत, पण त्यातला एकूण एक पैसा वेळेवर परत येतो हे देखील आम्ही अनुभवलेलं आहे। त्यामुळे तुम्हीच असे कस्टमर आहात की ज्याला डोळे मिटून पैसे देता येतात, जे कधी पैसे बुडवत नाहीत, पैशाचा अपव्यय करत नाहीत, कमावलेले पैसे व्यसनात घालवत नाहीत। पैशाचा सदुपयोग करणाऱ्या जर कोणी असतील तर समोर बसलेल्या आणि महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत आणि म्हणून यांच्याकरता आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू हा विश्वास तुम्हाला देतो। आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।